चला महत्वाची मॅचला होते सुरुवात. ज्याला पाहण्यासाठी प्रेक्षक जागे आहेत तोच मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेला आहे. A1 पवन गोरसईचा एक जबरदस्त खेळाडू देखील पाहायला मिळतोय. परंतु सगळ्या टीम चांगल्या आहेत. मजा येणाऱ्या या मॅचला खऱ्या अर्थाने एक अशा प्रकारचं आगळं वेगळं क्रिकेट अख्खा महाराष्ट्र आज पाहत आहे आणि सगळ्यांचं लक्ष या संबे गावावर लागलंय. पहिला बॉल टप्पा पडतोय, टर्न होतोय, जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलने सुरुवात होते. रोहा स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगात बॉल यष्टीरक्षकांकडे गेला. बॅटिंगसाठी एका बाजूला संदेश आणि साहिल ही जोडी पाहायला मिळते. तांबडी मुकटे एका बाजूला पाहायला मिळते तर मलकणवाडी गावदेवी रोट यांच्यातील मॅच आहे. यावेळेला ढकलल्या बॉलला पॉईंटच्या दिशेने. एक रन तिकडे मिळेल. मिक्स फील्ड होते. दुसरीचा कॉल दिला जातो आणि दुसरी रन देखील कंप्लीट केली गेलेली आहे. हजारोची गर्दी पहा. 12:30 वाजलेत परंतु प्रेक्षकही हटायला तयार नाही आहेत. कारण हा सोहळा मी मैत्री चषक आणि सर्व गोवा रायडर्सचं देखील कौतुक करेल. पहिल्याच प्रयत्नात आपण नाईट टुर्नामेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी तर सक्सेस करून दाखवली आहे. त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करावं लागेल. आणि जसजशी स्पर्धा पुढे जाईल मजा येणार आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. चांगली गोलंदाजी होते. प्रत्येक डॉट बॉल नंतर टाळ्या देखील वाजतायत. हा बॉल थोडासा पुढे होता, थोडासा टर्न झालाय, आतमध्ये आलाय बॉल. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबताना पाहायला मिळते. दोन धावा धाव फलकावर. पहिली ओव्हर थोडासा दबाव निर्माण केलाय बॉलरने. बंटी पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. हो आई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. चांगली गोलंदाजी केली जाते. संधी दिली जात नाहीये परंतु बॅटिंग करावी लागेल. तांबडी मुकटे आणि आयकॉन म्हणून खेळतात संदेशला देखील स्वतःला सिद्ध करायचंय. साहिल जोडीला आहेत. अख्ख्या रोहा तालुक्याचं नाही तर अख्ख्या रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. प्रमोद शेठ मस्कर सामाजिक कार्यकर्ते, एक समाजसेवक म्हणून खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. अख्ख्या कोकणात चर्चा त्यांच्या नावाची आहे आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य दिव्य स्पर्धा गोवा रायडर्सने आपल्या भेटीला संबे गावामध्ये आणली आहे. क्रिकेटची पंढरी सजली आहे. प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आलेत. आजपासून पुढील काही रात्र फक्त क्रिकेटच्या. आपली बरीचशी कामं बाजूला ठेवतील परंतु सगळे इकडे येतील या मॅचचा आनंद घेण्यासाठी. 2 धावा धाव फलकावर. चांगली बॉलिंग होते. 3 धावा एकंदरीत. यावेळेला समोर उडवलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून मारलेला समोरच्या दिशेने खणखणीत फटका. 4 चौकार. झाली ती म्हणजे एकंदरीत 7 धावा. चांगली बॉलिंग राहिली आहे परंतु अजूनही 4 ओव्हरचा खेळ येणं बाकी आहे. काय होणार? खूप सारे चढ उतार पाहायला मिळतील. एका बाजूला संदेश आहेत, एका बाजूला साहिल आहेत आणि त्यांच्यामध्ये चालू असणारा हा संघर्ष आहे. रन करायच्यात एका बाजूला. रोहा तालुक्यातील क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न मात्र आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपल्या सगळ्यांचे लाडके समाजसेवक प्रमोद शेठ मस्कर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा पाहायला मिळते. आणि आता बॉलिंगसाठी येत आहेत जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी आणि गाव गोरसई. जय बजरंग गोरसई बी या संघाचं नाव मात्र महाराष्ट्रभर नेण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. असा गोलंदाजीसाठी येतोय. आणि आणखीन एक गोष्ट, महाराष्ट्रात सगळ्यात कमी वेळामध्ये षटक संपवणाऱ्या गोलंदाजाच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव. पहिला बॉल ढकलण्याचा प्रयत्न केलाय आणि पवन आले. पहिल्याच बॉलवर विकेट सुद्धा घेऊन गेले.
क्रिकेटच्या इतिहासातील ही रजनी सगळ्यांच्याच लक्षात राहील आणि पहिल्याच दिवशी काय माहोल झालाय. दररोज ही गर्दी आणि असेच तारे सितारे आपल्या तालुक्यात दाखल होणार आहेत. या देखील पुढे पवन केने इन ऍक्शन मध्ये. दोन्ही टीम चांगल्या आहेत, दोन्ही टीमला प्रयत्न करावे लागेल. जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे. परंतु A1 पवन आला आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन सुद्धा गेला. हा बॉल फिरवलाय, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉट वरून टप्पा पडल्यानंतर फिरणारा बॉल. चांगली गोलंदाजी होते. 7 या धावसंख्येवर धावफलक थांबलाय. पुन्हा एकदा पवन केने. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळला जातोय. फटका चांगला आहे. सीमारेषच्या दिशेने फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल परंतु थांबवलाय. धावसंख्या 8 वर गेली आहे. आतुर आहेत प्रेक्षक या ठिकाणी. अच्छा, आमचे हेमंत सनस हे देखील या मलकंडवाडीला क्रिकेट खेळलेत कित्येक वर्ष. हो हो हो, हाई बॉल चांगला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मात्र इकडे होताना पाहायला मिळते. यावेळेला वेगात बॉल टाकलाय. ऑफस्टंपच्या बाहेर जाईल. वाईड बॉल घोषित केला जातोय. थोडस वेगात टाकला होता. यावेळेला वाईड बॉल घोषित केला जातोय. दुसरी ओव्हर सुरू आहे. थोडस स्ट्रगल सुरू आहे. रन करावे लागणार आहेत. 9 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा पवन. हो, याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. काय बॉलिंग केली आतापर्यंत, जबरदस्त. 5 ओव्हरची मॅच आहे. परंतु सध्या चर्चा मात्र मलकंडवाडी आणि रोड बुद्रुकची आहे. आणि तांबडी मुक्ते या टीमला सुद्धा प्रयत्न करावेच लागणार आहे. बॅटिंगसाठी रन करावे लागतील. ओहो, दांडी 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 गुल. विकेट आली आहे. ओव्हर संपली का? टेनिस क्रिकेटमधील सर्वात कमी वेळेमध्ये षटक संपवणारा गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. आताही तेच पाहायला मिळालं. ही जी विकेट काढली गेली त्याच्यासाठी बाबू सानप यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. यस, संतोष मोरे साहेब, आपण मंचावर यायचं आहे. मंगेश शिंदे साहेबांकडून या दोन्ही खेळाडूंना 6 मारला तर विशेष पुरस्कार देण्यात येईल. चला, 10 धावा धाव फलकावर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आपण पाहत आहोत अशी एक स्पर्धा, अशी एक नाईट टुर्नामेंट जिला पाहण्यासाठी हजारोची गर्दी आज इकडे आपल्याला पाहायला मिळते. समोर लाईट ऑन आहे प्लीज. मोटरसायकलची कदाचित बॅटरीच्या डोळ्यावर येईल. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि या ओव्हरमध्ये 14 रनचं टार्गेट आहे. ते जर अचीव केलं तर 5 रन एक्स्ट्रा मिळतील, नाही केलं तर 5 रन मायनस होतील. जरी 2 ओव्हरमध्ये रन नाही झाल्या, या ओव्हरमध्ये रन करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि ते प्रयत्न आता करावे लागणार आहेत. 10 धावा धाव फलकावर बॉलिंगसाठी विजय आलेत. पवन केने यांचं अप्रतिम षटक पाहायला मिळालं. परंतु आता पाहूयात विजय मलकंडवाडीचा देखील एक दरारा राहिलाय आणि रोडचा सुद्धा एक दरारा राहिलाय. परंतु तांबडी आणि मुक्ते देखील काही कमी नाहीये, त्यांनाही प्रयत्न करायचे आहेत. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर वेगात, फुटवर्क नाही पाहायला मिळालंय. हा बॉल थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न राहिला. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल.
5 ओव्हरची ही महत्वाची मॅच. कारण माहोल पाना काय झालाय, कुणी टाळ्या वाजवतंय, कुणी आनंद व्यक्त करतोय, कुणी शिट्या वाजवतंय आणि या खेळाचा आनंद घेत आहेत. प्रमोद शेठ मस्कर, आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आज मात्र हे दैदिप्यमान क्रिकेट आपल्या माध्यमातून या संघांना इकडे खेळताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे असोसिएशनच्या माध्यमातून गावागावातील खेळाडू सुद्धा इकडे खेळणार आहे. कमी गतीचा बॉल ऑप्शनच्या बाहेर, हाई यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल. डॉट बॉल पाहायला मिळेल. 14 करायच्यात परंतु पहिले दोन्ही बॉल डॉट आलेले आहेत. जर 14 नाही झाले तर 5 मायनस होतील. हा या स्पर्धेचा नियम आहे. अगदी वाईड लाईनच्या आतमध्ये टप्पा पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला बॉल. हार मानून चालणार नाही, तुम्हाला खेळावं लागेल. साहिल, अख्खं गाव वाट पाहत आहे. एक नाही 2 गावं वाट पाहत आहेत. तुम्हाला चांगलं खेळायचं आहे. हा एक वेगळा फॉर्मॅट आहे. 2 गावं एकत्रित आलेत आणि या दोन्ही गावाचा मात्र प्रतिष्ठेचा विषय आहे. आज खेळावं लागेल कारण स्पर्धा मानाची आहे, प्रतिष्ठेची आहे. यावेळेला मात्र कडक फटका, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. धावा 4, चौकार. नाहीये, तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. क्रिकेट हा दोघांचाही खेळ आहे, बॅटरचा सुद्धा आणि बॉलरचा सुद्धा. आणि दोन्ही बाजूने गेल्यावर तो आपल्याला आवडतो. फक्त बॅटरच्या बाजूने गेला तरी आवडत नाही आणि फक्त बॉलरच्या बाजूने गेला तरी नाही आवडत आहे. 3 बॉलमध्ये 10 करायचे टार्गेट अचीव करण्यासाठी. ओमेगा ओव्हर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विजय यांच्या पहिल्या 2 बॉलवर रन नाही आली परंतु 3ऱ्या बॉलवर चौकार आलाय. थोडीशी चर्चा पवन करतात विजय यांच्या बरोबर. पहा हे ठेवण्यामागचा एक उद्देश आहे. आयकॉन बरोबर आपल्याला खेळण्याचा अनुभव मिळणार आहे, त्यांच्याकडून काही गोष्टी शिकता येणार आहेत आणि म्हणून प्रत्येक टीमला एक आयकॉन दिला गेलेला आहे. आणि हे छोट्या छोट्या गावातील खेळाडू आयकॉन बरोबर खेळून त्यांच्याकडून काहीतरी शिकणार आहेत आणि म्हणून त्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. हो, हा बॉल पाठीमागे जाईल, रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आता 2 बॉलमध्ये पाहिजेत 10 रन. आनंद आनंद आणि आनंद. पहा याच्यापेक्षा आनंद काय आहे. प्रमोद शेठ वानखेड्याला सुद्धा जेवढा आनंद मिळणार नाही तेवढा आनंद आज सम्य गावामध्ये घेत आहेत सगळे. वा, पाहण्यामध्ये गुंग झाले सगळे, या मॅचचा आनंद घेत आहेत सगळे आणि बेधुंद होऊन या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. प्रत्येकाला वाटतंय आपणच खेळाडू आहोत, आपणच मैदानात आहे, आपलं गाव जिंकावं असं प्रत्येकाला वाटतंय. विजय यावेळेला ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. अजूनही रन बनवू शकतात, प्रयत्न करावे लागतील. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. टार्गेट अचीव करण्यासाठी ओमेगा ओव्हर मध्ये 2 बॉलमध्ये 9 पाहिजेत. म्हणजे या बॉलवर चौकार किंवा षटकार पाहिजे. 15 रन धाव फलकावर आहेत. यावेळेला समोर मारलाय, फटका चांगला आलाय, फेकून दिले बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावाची अख्ख्या रायगडामध्ये पाहायला मिळते. 21 धावा धाव फलकावर ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. एकवीस धावा धाव फलकावर 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. साहिल पुन्हा एकदा. हो, हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. म्हणजे ओमेगा ओव्हर मध्ये ज्या 14 करायच्या होत्या त्या 14 नाही झाल्यात.
11 झाल्या आणि त्याच्यामुळे 5 रन इकडे मायनस होतील. झालेल्या रन मधून 5 रन मायनस होणार आहेत आणि आता 3 ओव्हरला स्कोर झाला 16. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत, परंतु या 2 ओव्हरमध्ये जरी रन आल्या ना, एक अजूनही एक 25-30 रन आल्या, कमीत कमी 25 जरी आल्या तरी स्कोर 40च्या पुढे जाऊ शकतो, त्या बनवाव्या लागतील. मंगेश शिंदे यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचा पुरस्कार साहिल शिंदे यांना देण्यात आलेला आहे. या स्पर्धेची शोभा ते इकडे येऊन वाढवत आहेत. प्रमोद मस्कर साहेबांच्या विनंतीला मान देऊन या मैत्री चषकाची शोभा वाढवण्यासाठी झुलके साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान केला जातोय. मैत्री चषकामध्ये आपल्यासारख्या मित्रांनी येऊन या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे आणि मैत्री चषक आयोजन कमिटी आणि दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस समाजसेवेचा वसा ज्यांनी घेतलेला आहे प्रमोद शेठ मस्कर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान इकडे केला जातोय. या तेजस मस्कर साहेब आपली देखील उपस्थिती खऱ्या अर्थाने आज क्रिकेटची ही पंढरी अवतरली आहे. या संबे गावामध्ये काय गर्दी पाहायला मिळते प्रचंड. आपल्यासारख्या मान्यवरांनी येऊन या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान आणि आपल्याला एक प्रेमाची भेट देखील या ठिकाणी दिली जाते. धन्यवाद आपण उपस्थित राहिलात या स्पर्धेसाठी. आणि त्याचबरोबरीने संदेशजी दुपकर साहेब या दुपकर साहेब या आपलाही सन्मान केला जातोय. संदेशजी दुपकर साहेब यांचाही विशेष सन्मान केला जातोय. यानंतर होणारी मॅच धनगर असोसिएशन आणि दावीर असोसिएशन हा सामना होणार आहे, त्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. अजूनही जर पाहिलं तर इकडे 2 ओव्हर बाकी आहेत. सन्मान केला जातोय, सन्माननीय संदेश दुपकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रमोदजी मस्कर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. ओमकार आलेत बॉलिंगसाठी. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 16 झालेत, 2 ओव्हर बाकी आहेत. हार मानून चालणार नाहीये. साहिल 15 वर खेळत आहेत, रोहित 0 वर आहेत. या दोघांनाही रन करावे लागतील. पहिला बॉल अप्पर कट पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे, निघालाय सीमारेषच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. अशा प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आहे, या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागतो. 20 झालेले आहेत. विकी मस्कर साहेब आपण देखील यायचं आहे, आपलाही सन्मान केला जातोय. सन्माननीय विकी मस्कर साहेब आणि आशिष मस्कर साहेब. विकी मस्कर साहेब आणि आशिष मस्कर साहेब आपण दोघांनी यायचं आहे, आपलाही विशेष सन्मान केला जातोय. धावसंख्या पुढे गेली आहे 21 वर. ओव्हर नंबर मार्गस्थ आहे 4. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील हा महत्वाचा सामना मैत्री चषकाच्या निमित्ताने आपलं झालेलं आगमन. हो, ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, बॅटची घेतली कडा आणि यष्टीरक्षकांनी पकडली कॅच. ओमकारला मिळतं यश. 21 धावांवर आणखीन एक धक्का.
आम्ही करत आहोत त्यांचा विशेष सन्मान. अमोल मेस्त्री साहेब या आपलाही विशेष सन्मान केला जातोय. मैत्री चषकासाठी आपलं झालेलं आगमन आणि कोकणचे सुपुत्र आणि आपल्या सगळ्यांचे लाडके समाजसेवक प्रमोद शेठ मस्कर यांच्या शुभ हस्ते हा आपला सन्मान केला जातो, विशेष सन्मान. यावेळेला फटका समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे हो एफर्ट चांगले होते परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय, सिक्सर. हो हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. 27 धावा धावफलकावर. सन्माननीय प्रफुल्ल रोटकर साहेब. आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले मान्यवर, दररोज मात्र मोठ्या प्रमाणावर मान्यवर येणार आहेत, प्रेक्षक येणार आहेत आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा एक माइलस्टोन राहणार आहे. हो हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने, पायच नाही हल्ले, फुटवर्कच नाहीये आणि त्याच्यामुळे 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 27. झालेत. 3 विकेट माघारी. मी आमंत्रित करेल या ठिकाणी किशोर दात्या मालुसरे, वैष्णवी कोल्हाट टीमचे सर्वेसर्वा आणि रायगड जिल्ह्यातील एक मातब्बर क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, ज्यांनी कालच मानाची एवन ट्रॉफी निजामपूर पुन्हा एकदा जिंकली आहे, तर किशोर तात्या मालुसरे. विनंती असेल तात्या आपण मंचावर यायचं आहे. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. रन करावे लागतील आणि कमीत कमी 13 तरी करावे लागतील. 40च्या पुढे आव्हान जावं लागेल. 27 धावा धावफलकावर. अख्ख्या मग चर्चा तळा तालुक्यात, रोहा तालुक्यात, पेन तालुक्यामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये, अगदी सुधागड तालुक्यामध्ये दूर दूरपर्यंत चर्चा स्पर्धेची आणि विविध गावं आता इकडे दाखल झालेली आहेत. शेवटची ओव्हर आहे. तांबडी मुकटे संघाला धावा कराव्या लागतील आणि त्यासाठी वैभव आलेत. ऋतिक आणि रोहित जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅच महत्वाची आहे. हा बॉल फिरलाय, यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. रन करावे लागणार आहेत. काय माहोल पाहायला मिळतोय. खेळपट्टी सुद्धा चांगली वळण सुद्धा घेते. यावेळेला फटका खेळलाय खरा परंतु बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहे तिकडे. आणखीन एक विकेट. धावीर असोसिएशन दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस होणार आहे. काय माहोल बनलाय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, कारण रोहा आहे क्रिकेटचा दर्दी. किशोर तात्या मालुसरे, विनंती असेल पुन्हा एकदा तात्या आपण कृपया मंचावर यायचं आहे. रोहा आणि रायगडच्या क्रिकेटमध्ये आपल्याला एक मानाचं पान आहे आणि त्याच्यामुळे विनंती असेल तात्या आपण मंचावर या. 27 वर गाडी थांबली आहे. रन करावे लागणार आहेत. काही चौकार, काही षटकार मारावे लागणार आहेत. कल्पेश आणि ऋतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 गावांना एकत्र केलंय. जोडीला एक आयकॉन दिलाय आणि त्याच्यामधील क्रिकेट पाहण्याची एक वेगळी मजा अख्खा रायगड नाही, अख्खा महाराष्ट्र सध्या घेतोय.
ओ हा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय, रन घेण्याचा प्रयत्न केलाय, रन आली आहे. धावसंख्या 28 वर गेली आहे. हार मानून चालणार नाहीये, तुम्हाला रन करावे लागणार आहेत. प्रतिस्पर्धी संघ देखील बलवान आहे, तर तुम्हाला रन करायचे तिकडे. नाईट टुर्नामेंट मध्ये एवढी मोठी गर्दी. ओ हो हो, दांडी गुल. आणखीन एक जबरदस्त बॉल टाकला गेलाय. 28 वर आणखीन एक धक्का. एन्जॉय करतायत जोर जोरात, भोपू वाजवतायत आणि या मॅचचा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आनंद घेतोय. या मॅचचा मित्र हो, सगळ्यांनी या, दररोज या आणि या मॅचचा आनंद घ्या. आणि जाताना बक्षीस सुद्धा घरी घेऊन जा. प्रेक्षकांना सुद्धा बक्षीस आहेत, खेळाडूंना तर खूप सारी बक्षीस आहेत. नाही नाही, म्हणजे ही क्रिकेटची जत्रा आहे. हा, ही क्रिकेटची जत्रा आहे आणि इथून पुढे काही दिवस ही जत्रा चालूच राहणार आहे. इकडे पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय खरा, बॉल हवेत आहे, एक रन मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि 2 रन कंप्लीट देखील होत आहेत. 30 झालेले आहेत. एक बॉल अजूनही बाकी आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन, विनंती असेल टॉस साठी आपल्याला देखील दाखल व्हायचं आहे. धनगर असोसिएशन आणि धावीर असोसिएशन. तीस धावा धाव फलकावर आहे. हो, हाही बॉल चांगला पाहायला मिळतोय. धाव संख्या झाली 30, जिंकण्यासाठी करायची 31 आणि मंचावर आगमन होत आहे. रायगडच नाही तर महाराष्ट्रातील ख्यातनाम पुरस्कर्ते ओव्हरस्टेपिंगसाठी म्हणजे साईड लाईनच्या नो साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत पुरस्कर्ते, अगदी सुप्रीमो ट्रॉफीमध्ये सुद्धा वैष्णवी कोल्हाट नावानी एंट्री असते आणि ती ज्यांची असते, ज्यांचं घर ट्रॉफीने भरलंय, असे किशोर तात्या मालुसरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तात्या कालच मानाची A1 ट्रॉफी निजामपूर जिंकली ज्यांनी, असे किशोर तात्या मालुसरे यांचं या ठिकाणी आगमन होतं. तात्या, आपलं हार्दिक स्वागत. प्रमोद शेठ मस्कर त्यांचं स्वागत करतायत. एक क्रिकेट प्रेमी दुसऱ्या क्रिकेट प्रेमीचं स्वागत करतोय. नो बॉल. पहा, पंचांनी निर्णय जो घेतला होता त्यांना डाऊट होता आणि तो निर्णय या ठिकाणी अगदी अचूक होता. नो बॉल आहे. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय. फ्रीडचा बॉल सुद्धा आहे, बॉल हवेत पाहायला मिळतोय. फ्रीडचा बॉल सुद्धा आहे. एक रन कंप्लीट केले जाईल. दुसरीचाही कॉल दिला जातोय. तिसरी घेतली जाईल का? यस, कॉल तर दिलाय तिकडे आणि त्या प्रयत्नामध्ये यस. ओ थांबा थांबा, मोये 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 मुवमेंट आहे, बरोबर पंच अंपायर. यस, त्यांनी फक्त तिकडे माझ्यामध्ये बॉल लावला असावा, माझ्यामध्ये बॉल लावला असावा. बेल्स रिमूव्ह नाही केली, बेल्स रिमूव्ह नाही केली.
टाळ्यांचा गजर होतोय. आपल्या गावची टीम चांगली खेळून माघारी परतते आणि चला टॉससाठी धनगर असोसिएशन आणि दावीर असोसिएशन या मॅचचा टॉस होईल. चला टॉस केला जाईल. झालाय. यस, धनगर असोसिएशनने टॉस जिंकलाय. चला पुढच्या दोन्ही टीम लगेच मैदानात दाखल व्हा. ही पाच शिस्त आहे. एका रांगेमध्ये सगळे खेळाडू निघालेत मैदानाच्या आतमध्ये. जरी आम्ही कमी धावसंख्या केली असेल, आम्ही प्रतिस्पर्ध्यांना त्याच्याही मध्ये थांबवणार आहोत. प्रमोद शेठ, अनंत मस्कर सामाजिक प्रतिष्ठान, सेवा, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, संस्कृती, सेवा, शिक्षण आणि आरोग्याच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या साठी कार्यरत. महिला, युवक आणि वंचित घटकांना सक्षम करून स्वावलंबी समाज घडवण्याचा ध्यास आणि महाराष्ट्राचा विकास साधत समृद्ध, सशक्त आणि संस्कृती समृद्ध राज्य निर्माण करण्याचा संकल्प या प्रतिष्ठानने हाती घेतलाय. राज्य निर्माण करण्याचा संकल्प या प्रतिष्ठानने हाती घेतलाय. छोटू सकपाल साहेब जे गोवा रायडरचे प्रमुख सदस्य आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या छोटू साहेब, आपण आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो, उत्तम आरोग्य देवो. आणि या तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीने प्रमोद शेठ मस्कर यांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या गोवा रायडरचे आपण प्रमुख सदस्य आहात आणि आज गोवा रायडरची चर्चा मोठ्या प्रमाणावर. रोहा स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण एक अशी स्पर्धा पाहतोय जी रोहा तालुक्याच्या क्रिकेटमध्ये एक इतिहास घडवते. तालुक्यातील सगळ्या असोसिएशनला एका मंचावर आणण्याचं काम या स्पर्धेने केलंय आणि प्रमोद शेठ मस्कर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पवन केने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बाबू सानप साहेब यांच्याकडून पवन केने यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. इकडे मॅचला सुरुवात होते आणि पहिल्याच बॉलवर बंटी यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर फटका मारलाय म्हटल्यानंतर पारितोषिक आहे. काय मारलाय, जबरदस्त. प्रमोद शेठ मस्कर यांच्या बॅनरला जर चेंडू लागला तर त्यांच्यासाठी देखील या समोर मोठा बॅनर आहे. 1000 रुपयाचा पुरस्कार प्रत्येकी षटकाराला दिला जाणार. अशी खूप सारी पारितोषिक आहेत. सांगता सांगता आम्ही दमू, परंतु पारितोषिक संपणार नाहीयेत. धन्यवाद. षटकार तर आलाय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय. विकेटचं पतन, पहिला धक्का, खेळाडू बाद. कमी धावसंख्या आहे, परंतु अशा प्रकारच्या जर विकेट घेतल्या तर फिल्डिंग टीम सुद्धा मॅच मध्ये येऊ शकते. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर आउट होत आहेत. पवन केने एक इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्याला.
35 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही जर पाहिलं तर 29 पाहिजेत आणि 28 बॉलचा खेळ बाकी आहे. काय गर्दी पाहायला मिळते. आज उद्या सुद्धा अशाच प्रकारचे दर्जेदार आयकॉन, दर्जेदार स्थानिक खेळाडू, दर्जेदार टीम आणि नामवंत गावं दाखल होणार आहेत या स्पर्धेसाठी. त्याच्यामुळे गर्दी तर होणार आहे. 6 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा रामदास बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल झालेले आहेत. हो हो हो, आई बॉल चांगला पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावर यष्टी रक्षकाच्या दिशेने जाणारा डॉट बॉल. डॉट बॉल आले तर मॅच मध्ये मजा येणार आहे. चांगल्या टप्प्यावर आणि त्याच्यानंतर यष्टी रक्षकाचा जोश पाहायला मिळतोय. उजव्या साईडला लाईट खाली जो बॅनर आहे तिथे काही जण त्या स्टँडवर बसलेले आहेत. मला वाटतं त्यांनी प्लीज बाजूला बसा. हा तुम्हीच, धन्यवाद. 6 धावा बॅनरच्या समोरून बाजूला बसा, विनंती आहे आपल्याला. 6 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा रामदास. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय आणि फटका फसलाय. हो, ही मॅच काही संपलेली नाहीये. आम्ही सुद्धा फाईट करणार सांगताय. तिकडे सगळे फायटर आहेत. आणखीन एक विकेट. डोक्यावरून बॉल खेळायचा होता परंतु विकेट आली आहे. रामदासने सुद्धा कमाल केली आहे. पहिल्या बॉलला 6 आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. याही परिस्थितीमध्ये फाईट करण्याचा प्रयत्न मात्र इकडे होतोय. 4 बॉल झालेत. 6 धावा धावफलकावर. मागील 3 बॉलवर एकही रन नाही. 2 विकेट आलेले आहेत. पवन केने मैदानाच्या आतमध्ये. त्यांची साथ देण्यासाठी आता ओमकार आलेले आहेत. प्रमोद शेठ मस्कर यांना पण पाहतोय. जोडीला रुपेश सानप. संजय बामगोडे साहेबांना देखील आपण पाहतोय. ओमकार. या वेळेला स्ट्रोक खेळला जातोय. समोर खेळण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 वरी धावसंख्या जाते. चांगली कामगिरी. आणि स्ट्राईकवर पवन केने येत आहेत. विशाल शेलार साहेब. विशाल शेलार साहेब आपण यायचे. आपला सन्मान प्रमोद शेठ मस्कर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. विशाल शेलार. या वेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. हो, रामदास यांच्यासाठी विशेष पारितोषिक तेजस नरे यांच्याकडून विकेट घेतली तर पवन केनेची 2000 रुपयाचा पुरस्कार आलाय. चला, डेड बॉल काढला जातोय. सर, नो बॉल आहे. यस, ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल. यस, नंतर तारेला लागलाय त्याच्यामुळे नो घेतला जाईल. फ्रीड असेल.
यस, कारण पहिली जी कोणती क्रिया झाली ती ग्राह्य धरली जाते आणि पहिला नो बॉल होता. पवन, ओ हो 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 हो, परंतु फ्रीडचा बॉल होता. प्रयत्न चांगले केलेत आणि इकडे पहिली ओव्हर थोडासा दबाव निर्माण केला या बॉलरने. पहिल्या बॉलवर षटकार येऊन सुद्धा या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत. ते फक्त 8 रन दिलेले आहेत. या बॉलरचं कौतुक होणं गरजेचं आहे. पहा, आयकॉनसाठी टाळ्या आपण वाजवणार आहे, परंतु रोहा तालुक्यातल्या खेळाडूंसाठी सुद्धा टाळ्या आपल्याला वाजवाव्याच लागतील, कारण ते सुद्धा चांगले खेळत आहेत. अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर एकंदरीत टोटल लक्ष 35 म्हणजे 24 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. मान्यवरांचं स्वागत, मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी सुरू आहेत आणि दररोज मोठ्या प्रमाणावर मान्यवर या ठिकाणी येतील आणि त्या सगळ्यांचे सन्मान आपण या स्पर्धेत करणार आहोत. आठ धावा धाव फलकावर, 24 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. चला थोडीशी घाई करा, खूप साऱ्या मॅचेस. नितीन आलेले आहेत. एका बाजूला ओमकार, एका बाजूला पवन. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, परंतु मॅच संपलेली नाहीये. 27 ची आवश्यकता, 24 बॉलचा खेळ बाकी आहे. परंतु काय क्रिकेट पाहायला मिळतंय, काय गर्दी पाहायला मिळते. पहिल्याच दिवशी वाटलं नव्हतं एवढं मैदान हाऊसफुल होईल, परंतु कोणतीही गोष्ट मनापासून केल्यानंतर ती यशस्वी होते. प्रमोद शेठ, आपण सगळं काही मनापासून करता आहात आणि त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात पहिली रात्र सुपर डुपर हिट झाली. आणि रुपेशजी आणि तुमचं संपूर्ण गोवा रायडर्स आपलं सुद्धा कौतुक करावंच लागणार आहे, कारण एवढं मोठं आयोजन पहिल्या प्रयत्नात सोपी गोष्ट नसते, परंतु तुम्ही लोकांनी सगळ्यांनी ते यशस्वी. यस, आणि त्याच्याबद्दल कौतुक करावंच लागणार आहे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. 8 धावा धाव फलकावर, 2 विकेट माघारी परतलेले आहेत. संबे गावामध्ये आपण आहोत. आज या ऑप्टमच्या बाहेरचा बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. पहा, आणखीन एक चांगला बॉल आलाय. एक बॉल नंतर समीकरण बदलेल. राऊंड द विकेट बॉलिंग करतायत. ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय, डॉट बॉल आलाय. समीकरण पुन्हा बदलेल. 23 बॉलमध्ये 27 पाहिजेत. अजूनही सामना संपलेला नाहीये, दबाव वाढवला जाऊ शकतो. त्यातल्या त्यात ओमेगा ओव्हर आहे, म्हणजे मजा अजूनही बाकी. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने खेळलाय, निघालाय सीमारेच्या दिशेने. वा वा वा, चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. पायाने अडवला तिकडे बॉल, परंतु मी कौतुक रोहा स्पोर्टच्या कॅमेरामनचं करेल. या सगळ्या गोष्टी त्यांनी कॅमेरामध्ये दाखवल्या. सन्माननीय लक्ष्मण सानप साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. लक्ष्मण सानप साहेब या. आज या स्पर्धेसाठी सानप साहेबांचं झालेलं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहे. या सगळ्या ज्येष्ठांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. 10 धावा धावफलकावर आहेत. 22 बॉलमध्ये अजूनही 25 करायचे आहेत. बावीस बॉलमध्ये 25. 10 धावा धावफलकावर. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तर तिकडे घेतली जाईल, दुसरीचाही कॉल दिला जातोय का, परंतु थांबवलंय. आणि स्ट्राईकवर पवन आलेत. पवन स्ट्राईकवर आले त्यांनी टाळ्या शिट्या आताच वाजायला लागलेल्या आहेत. हो हो हो, चांगला बॉल पाहायला मिळतोय. आलेला डॉट बॉल, मजा येणार आहे. एक डॉट बॉल. स्थानिक खेळाडूंनी जर आयकॉनच्या विरुद्ध चांगला टाकला तर त्यांना सुद्धा आत्मविश्वास मिळणार आहे. आणि तेच कारण आहे प्रमोद शेठ मस्कर यांनी आपली मुलं सुद्धा आयकॉनच्या विरुद्ध चांगली खेळावी याकरता हा प्रयत्न आहे. याचसाठी केला अट्टाहास.
यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. आ रा 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 परत येईल की नाही याची गॅरंटी नाही. सिक्सर. रुपयाचा पुरस्कार आहे. वा 17 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 19 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. वा बॉल असा मारलाय आणि त्याच्यासाठीच प्रेक्षक थांबलेत. एवढे प्रेक्षक रात्री रात्र जागवतात कशासाठी? पवनची बॅटिंग सुद्धा पाहिजे आहे. पहा बाबू सानप साहेबांनी जे पवनचे चाहते आहेत त्यांनी पारितोषिक 1000 केले. आता धावसंख्या 1 ने पुढे जाईल. यानंतर पवन केने यांच्यासाठी प्रत्येक सिक्स साठी पवन केने यांचे फॅन बाबू सानप यांच्याकडून 1000 रुपये प्रत्येक सिक्स साठी. 18 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. तेजस नरे यांच्याकडून पवन केनेला जर डॉट बॉल केला तर 1000 रुपयाचा पुरस्कार प्रत्येक डॉट बॉलला. बॉलर साठी आले. आयोजकांच्या वतीने सूचना आल्या. पारितोषिक आता झालेल्या कामगिरीवर असतील आणि मॅच झाल्यानंतर अठरा धावा धाव फलकावर पवन केने. मोठी मोठी पारितोषिका आहेत परंतु पाहूयात मॅच संपले नाही. स्थानिक खेळाडू सुद्धा तेवढेच चांगले क्रिकेट खेळणारे आहेत आणि त्यांना सुद्धा चांगले क्रिकेट खेळावं लागेल. स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे प्रत्येकाकडे. अखूट टप्प्याचा बॉल. बॉलची हवाई यात्रा लांब लचक पाठवलाय. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. सतरा बॉल मध्ये 11ची आवश्यकता. ही मॅच काही संपलेली नाहीये. पवन केने यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय. या क्रीडा स्पर्धेचा घटक बनण्याची संधी आम्हालाही आजचा दिवस का होईना मिळाला. 1000चा पुरस्कार बाबू सानप यांच्याकडून जमा झालाय आणि आता 5 धावांची आवश्यकता. मॅच फिनिश कशी केली जाणार याची उत्कंठा आहे. केवळ औपचारिकता या मॅचची आता राहिलेली आहे. पवन केने जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी. रिवर्सचा फटका खेळलाय. या बॉलला सीमारेषा दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि आता फक्त 1 धाव दूर आहे या मॅचला जिंकण्यापासून.
चला म्हणजे आपण ओमेगा ओव्हरमध्ये टार्गेट अचीव केल्या कारणाने पंच बरोबर विन आहे ना. येस धन्यवाद. या सामन्याला जिंकलं जात आहे, अभिनंदन. आणि त्याचबरोबरीने मी आयोजकांचा आभारी असेल. प्रमोद शेठ आपला मनापासून आपल्या पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्यासारखे मार्गदर्शक आपल्यासारखे मित्र आम्हाला लाभले आणि टेनिस क्रिकेटसाठी मी तर म्हणेल आपण जे करत आहात ते खूप स्तुत्य आहे. आणि येणारा काळ या रोहा तालुक्याच्या क्रिकेटचा असेल, रायगडच्या क्रिकेटचा असेल आणि आपल्या समाजसेवेचा असेल. आपणास खूप साऱ्या शुभेच्छा आणि